अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं हाफिज इस्माइल आपका मेज़बान और आप तमाम का हमारे इस चैनल पब्लिक वॉइस टीवी में इस्तकबाल है। चलिए नाजरीन, आज की एक अहम खबर की तरफ हम रुख करते हैं। ऑल इंडिया किसान वेलफेयर एसोसिएशन की जानिब से चिंचोली पुरअमन के साथ मुकम्मल बंद रहा। सामाइन, तालुका चिंचोली में वाक़ई सिद्दीसरी एथनॉल एंड पावर कंपनी हमेशा से सुर्खियों में नजर आती है। कभी नदी का पानी, तो कभी पोल्यूशन, तो कभी मुलाजिमत, तो कभी तामीराती काम। इन मामलात को लेकर कई एक एहतजाज किए गए, लेकिन आज जबकि बतारीख 30 अगस्त को किसानों ने एक अनोखा एहतजाज दर्ज करवाया। गुज़िश्ता रोज किसान वेलफेयर एसोसिएशन चिंचोली की जानिब से ये बात कही गई थी कि मुसलसल कंपनी के बंद रहने से किसानों को काफी नुकसान का सामना करना पड़ रहा है। अगर ऐसे ही रहा तो चिंचोली बंद करके एहतजाज दर्ज किया जाएगा। इसी के साथ किसानों ने आज एक बड़े पैमाने पर एहतजाजी रैली निकाली और इस दौरान किसानों ने मौजूदा हुकूमत किसान मुखालिफ कहकर नारेबाजी की और रियासती हुकूमत पर गुस्से का इजहार किया। ये एहतजाजी रैली डॉक्टर BR अम्बेडकर सर्कल चिंचोली से होते हुए बसवेश्वर चौक तक पहुंची। इसी असना में कुछ वक्त के लिए चिंचोली के तमाम कारोबार बंद रहे। इस दौरान डॉक्टर अविनाश उम्मेद जादव रुकने असेंबली चिंचोली ने खिताब करते हुए कहा कि जब कोर्ट ने इजाजत दी है तो फिर क्यों इसके आगाज करने पर रुकावट बनी हुई है। आपने मौजूदा हुकूमत और आलूदगी कंट्रोल बोर्ड पर बरहमी का इजहार करते हुए कहा कि अगर आपको सियासत करनी है तो क्या आप एक और फैक्ट्री उनके लिए लगाएंगे जो आपकी तायद करते हैं। मुसलसल फैक्ट्री के काम में रुकावट की वजह से कई किसान परेशान हो रहे हैं। अगर किसान कुछ कर बैठते हैं तो उसका जवाब हुकूमत को देना होगा। आपने मजीद कहा कि कई साल से बंद पड़ी फैक्ट्री को जनाब बसनगौड़ा पाटिल एथनॉल ने खरीद कर यहाँ के किसानों के लिए तरक्की की राह हमवार की। रियासती हुकूमत को चाहिए कि वो किसान मुखालिफ काम ना करें। इस मौके पर महकमा पुलिस का मुकम्मल बंदोबस्त रहा। तमाम तफसीलात से आगाह करने के बाद जनाब रुकने असेंबली और किसान यूनियन चिंचोली ने कर्नाटक के वजीर आला और गवर्नर को सुबन्ना जमखंडी तहसीलदार चिंचोली के जरिए मेमोरेंडम सौंपा और आपने मुतालबा किया कि फिल फॉर कंपनी को दोबारा शुरू किया जाए। इस मौके पर दूर दराज इलाकों से लोगों की कसीर तादाद शरीक रही। ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ವಿಧಾನಸೌಧ ಬೆಂಗಳೂರು ಮಾನ್ಯರೇ, ಮುಚ್ಚಲು ಆದೇಶಿಸಿರುವ ಕಬ್ಬಿನ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಪುನಃ ಪ್ರಾರಂಭಿಸಲು ಅನುಮತಿಸುವುದು ಮತ್ತು ರೈತರ ಹಿತವನ್ನು ಕಡೆಗಣಿಸಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಮುಚ್ಚಿಸಿದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟದ ಮುನ್ಸೂಚನೆ ಕುರಿತು ಮೇಲೆ ಕಾಣಿಸಿದ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿ ವಿನಂತಿ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ತಮ್ಮ ಮಾಹಿತಿಗೆ ತರುತ್ತಿರುವುದೇನೆಂದರೆ, ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆ ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಕಳೆದ 25 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆಯೇ ಪ್ರಾರಂಭವಾಗಬೇಕಿದ್ದ ಹಿಂದಿನ ಚಿಂಚೋಳಿ ಸುಗರ್ಸ್ ಎನ್ನುವ ಕಬ್ಬಿನ ಕಾರ್ಖಾನೆಯು ಹೋದ ವರ್ಷ ಸಿದ್ಧಸಿರಿ ಎಥನಾಲ್ ಮತ್ತು ಪವರ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಎಂದು ಮರುನಾಮಕರಣಗೊಂಡು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ। ಈ ಭಾಗದ ರೈತರು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬನ್ನು ಸರಿಯಾದ ತೂಕ ಮತ್ತು ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಅದರ ಹಣವನ್ನು ರೈತರ ಖಾತೆಗೆ ಯಾವುದೇ ವಿಳಂಬವಿಲ್ಲದೆ ಪಾವತಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು। ಆದರೆ ಪೂರ್ವಾನುಮತಿ ಇಲ್ಲದ ಕೆಲವು ತಾಂತ್ರಿಕ ಕಾರಣಗಳಿಂದಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ರೈತರ ಹಿತವನ್ನು ಕಡೆಗಣಿಸಿ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ರೈತರು ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ನಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಯಿತು। ರೈತ ಮುಖಂಡರ ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿರುವ ಈ ಕಬ್ಬಿನ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿ ಕಾನೂನಿನ ಯಾವುದೇ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ತೊಡಕುಗಳಿದ್ದರೂ ರೈತರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸರಳೀಕರಣಗೊಳಿಸಿ ಸರಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಕಾರ್ಖಾನೆ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆಯುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು। ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿಯೇ ಅತ್ಯಂತ ಹಿಂದುಳಿದಿರುವ ಚಿಂಚೋಳಿ ತಾಲೂಕು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಗೊಂಡಿರುವ ಈ ಕಬ್ಬಿನ ಕಾರ್ಖಾನೆಯು ರೈತರ ಭಾಗ್ಯವೆಂದೇ ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಬ್ಬಿನ ಕಾರ್ಖಾನೆ ಪುನಃ ಪ್ರಾರಂಭಿಸುವ ಮಾರ್ಗ ಸುಗಮಗೊಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಮುಂದೆಯೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಕಾರಣವಿಲ್ಲದೆ ಈ ಕಾರ್ಖಾನೆ ಮುಚ್ಚಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಾಗುವುದು ಮತ್ತು ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ಕಂಗಾಲಾಗುವ ರೈತರ ಸಾವು ನೋವುಗಳಿಗೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವೇ ಹೊಣೆ ಆಗುವುದು ಎಂದು ನಾವು ವಿನಮ್ರವಾಗಿ ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ। ವಂದನೆಗಳೊಂದಿಗೆ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರು ರೈತ ಸಂಘ।